2 बेडगी मिरची, 3 काश्मीरी मिरची, 2 चमचे धणे, लिंबावडा, चिंचेचा गोळा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी नारळ घेऊन आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे वाटण. नंतर भेंड्याचे असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला. अर्धे अर्धे तुकडे करून घ्यायचे आहेत भेंड्याचे. 9 भेंडी घेतलीत मी. पाववाटी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, 1 कांदा, 2-3 मेथीचे दाणे घालून आपल्याला फोडणी करून घ्यायचे. कांदा चांगला लाल झाल्यावर त्याच्यात हे भेंडी घालून परतायचे. भेंडी परतल्यावर त्याच्यात अर्धा चमचा हळद घालायची. आपला रेग्युलर मसाला घालायचा अर्धा चमचा आणि 2-3 चमचे हे केलेलं वाटप घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. परतल्यावर त्याच्यात पाणी घालायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी त्याच्याप्रमाणे ठेवायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सुपारी एवढा गूळ घालायचं आहे. चांगलं उकळी आणून द्यायची. वरून कोथिंबीर घालायची. मस्तपैकी भेंड्याचं सार खाण्यासाठी तयार. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या.